सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व जगाचा नियंत्रण करता एकच परमेश्वर आणि तो आहे। ओम सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षा सहस्रपात स भूमिं विश्वदशांगुलम्। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम। आतापर्यंत आपण जे प्रवचन ऐकले त्यापैकी आजचं प्रवचन 58वं प्रवचन आहे। भगवान कल्की दत्त पूर्ण अवतार महासत्ता बनणार स्वर्गीय आकाशवाणी असं या शीर्षकाचं नाव आहे। याचं कारण असं आहे की आकाशवाणी झाले त्या तत्व आपण हे सगळं चालणार भाग 1 भाग 2 भाग 4 त्याच्यामध्ये शास्त्र असं आहे की पूर्वीचे ऋषीमुनी आणि देव एकमेकाजवळ कसे येत असत हा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्न आता आपल्या समाजातून नष्ट झालेला आहे। आपण जी भक्ती करतो ती भक्ती आपण कोणाची करतो? दिंड्या पताक मोठमोठे भंडारे परभणी ठिकाणी अन्न छत्र सगळं चालतं, दिंड्या चालतात पताका चालतं। त्याच्यामुळे जो देवांचं मुख्य भोजन आहे ते आहे का? अमंगल हे जे भोजन आहे दारू गांजे आपोपे खाणेपिणे भूतियान मार्गाचे ही ह्या सिद्धी इथे काम करतात, स्वर्गात प्रवेश नाही। दुसऱ्या सिद्धी जे आहेत ते पितृयान मार्गामध्ये पितर सिद्धी आहेत। ऐका, हा पितर सिद्धी आहेत आणि त्या पितर सिद्ध्या ज्या आहेत त्या फक्त तुम्हाला वरण भात आमटी याच्यामध्ये पुरणपोळ्याच्या त्या प्रसन्न होणार, याच्या पलीकडे तुम्हाला ते देवलोकात जाऊन देणार नाही आणि वरक देणार नाही। जरी तुम्ही लाखो रुपयाचं कोट्यावधी रुपयाचं अन्नदान केलं तरी तुम्हाला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही। कारण का? तर देवलोक जे आहे त्याला अमृत आणि स्वमरसच पाहिजे। खाईन तर तो उपाशी नाही राहीन उपाशी अशी तार आहे। पण अशा दिंड्यात पथकात किंवा सप्ताहात कुठे देवांना सोमरसाचं भोजन दिलं जात नाही असं इंद्रदेवाने तक्रार केलेली आहे। आणि ते तुम्हाला सांगण्याचं काम का? हिंदू धर्माचं पुनर्जीवन करायचे म्हणजे तुम्हाला गटारात गेले जे लोक आहेत ते आता वर आणायचे आहेत। आपले देव जे भ्रष्ट आहेत ते पुन्हा दुरुस्त करायचे आहेत आणि आपल्याला जी शक्ती पाहिजे ती मिळवायची। आपल्याला देवयान मार्ग म्हणजे दूध आणि सोमरस याच्यापासून देव मार्गाच्या सिद्धी प्रसन्न होतात आणि या सिद्धी कधीच नष्ट होत नाहीत। काय आता तुमचा मोठमोठे महाराज कोणी आमटी भात खाते, कोणी वरण भात खाते, कोणी काय म्हणजे हे शाकाहारी दिसतात, दिसायला चांगले दिसतात पण हे देव नाहीत, हे पितर आहेत, पितर देव आहेत। मी कुठल्याही महाराजांना देव म्हणायला तयार नाही कारण ते खाण्याच्या नियमाप्रमाणे भगवद्गीतेच्या नियमाप्रमाणे ते पितर देव आहेत। जे फळं खाऊन दूध पिऊन राहतात पत्रम पुष्पम फलम त्वयम कृष्ण भगवान म्हणाले त्याप्रमाणे जे असतील पत्रम पुष्पम फलम त्वयम ते देव मान्यता आहेत। ते भंडारे ते लोक ते भक्त तिथे देव आहेत। कुठल्या देवळात देव राहिलेला नाही, फक्त पितर आणि भूत हे त्या देवळाने बसलेले आहेत। कारण का? तिथं देवळा जो निवेद जातो तो पुरण भाकरीचा निवेद जातो। शंकरच्या मंदिरामध्ये भाकर ठेवली जाते किंवा काही निवेद ठेवला जातो, शंकर भगवान ते घेत नाही कारण का? ते पितरांचे खाणे आहे। कारण त्या मंदिरात सुद्धा पित्र आली देव नाहीत। आणि ज्या मंदिरामध्ये सोमरस आहे फळांचा रस आहे
त्या देवळामध्ये फक्त भगवंत आहेत, लोणी आहेत, दही आहेत, तिथे भगवंत आहेत. प्रत्येक सांगा बरं, प्रत्येक किती जण रोज दररोज दही खातात, किती माळकरी रोज दही खातात, किती माळकरी रोज फळं खातात. तुमचा तुम्ही हिशोब करून पहा, आपण किती टक्केवारी आहोत, किती ताकद आपल्यात आहे. ईश्वर प्राप्तीच्या नावाने आपण किती ओरडलो तर काय होणार नाही. कारण देव तिकडं ना आपण इकडं, आपण त्यांच्या शरीरामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे. तो फरक दुरुस्त करायचा आहे, म्हणून पुढची रुची आहे, ऐका. ओम पुन्हा कलशे स्वाहा वस्त्राणी आरुषा हरी परी गव्यानी अव्यत. गाळणे शुद्ध केल्यावर रस सोम कलशात ठेवला जातो. तेजस्वी हरितवर्णी बाष्प शोषक होत रस त्यानंतर गोदुग्धरूपी परिपूर्ण वस्त्राने परिपूर्ण आच्छादित केला जातो. त्याचं कारण असं आहे की हा जो सोमरस हा अमृतमय रस आहे. ऊसाचा रस, फळांचा रस, नंतर तुम्हाला सांगतो आमरस, नारळाचं पाणी, हे झालं सोमरस एक नंबरचे. कलिंगड, खरबूज, अशी जे मोसंबी, संत्री जी आहे हे सुद्धा सोमरसामध्ये येणारी फळं आहेत. आणि ह्याच्यापासून तुम्हाला सुख, शांती, समाधान. पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की हरितवर्णी, तेजस्वी आणि हरितवर्णी. हरित म्हणजे हिरवट रंगाचा, तेजस्वी म्हणजे चमकणारा. असा याच्यामध्ये एकच आहे, तो म्हणजे ऊसाचा रस हिरवट रंगाचा आहे. बाकीच्या कुठल्याही फळांचा किंवा रंग हिरवट नाही. हिरवट रंग जो आहे तो देवांना पॉवरफुल आहे. आणि देव तो रस पेल्यानंतर शक्तिशाली, बलवान बनतात. मग आता देव आणि मानव हे सोमयाग होतो. त्या सोमयागामध्ये आता आपण बरेच कुंभमेळ्यात जातो, लगेच म्हणजे स्वाहा दत्तमिदम नम, हरभरा टाकला, भाकर डाळ टाकली, अमुक टाकली, कडधान्य टाकलं, ते हविष्यान्न टाकलं, हे देवांना चालत नाही. हे पितर देवांचं भोजन आहे. जे मुख्य स्वर्गीय देव आहेत त्यांना फक्त सोमरस चालतो, सोमरस. बाकीचं काही घेत नाहीत. बारीक मुला जसं आपण दूध पाजतो, भाकरी खात नाही, तशा प्रकारचे देवांची शरीर आहेत. समजा एखादा दिवा आहे काचेचा, त्या काचेच्या दिव्यामध्ये आपण काय म्हणतात त्याला, गावरान तूप थोडं भरलं आणि ते पेटवला, तर त्याच्यानंतर ते काच दिसू लागते, तो दिवा दिसू लागतो, ती ज्योती आपल्याला दिसते. परंतु जा तिथला रस हे तूप संपल्यानंतर दिवा संपतो, तेव्हा फक्त काच आणि कंदिलाचा दिवाच आपल्याला दिसतो. तशा प्रकारचा जो देव देवता आहे 33 कोटी देव आणि त्यांचं सैन्य, त्यांच्या रिद्धी सिद्धी, ह्या सगळ्या सोमरस पितात. आता आपण इंद्राला किंवा गणपतीला, शंकराला जर सोमरस दिला, ते पेले, थोड्या वेळाने त्यांच्या शरीरामध्ये ही सोमरसाची ज्योत प्रज्वलित झाली, तिचा प्रकाश पडला शरीराच्या बाहेर. आणि तो प्रकाश जोपर्यंत सोमरस शरीरात आहे तोवर त्या देवांच्या शरीरातला प्रकाश बाहेर पडतो. आणि सोमरस संपल्यानंतर प्रकाश बाहेर पडत नाही. देव आहेत, बसलेले आहेत, काम करीत नाही. तसेच तुम्ही पण आहात. तुम्ही काही न खाताना बसला, कुठलं कार्य करणार नाही, तुमची इंद्रिय काम करणार नाही, इंद्रियात जीव येणार नाही, इंद्रिय सुरळ होणार नाहीत. जेव्हा तुम्ही सोमरस पिता तेव्हा तो आपली ज्या हृदयाच्या ज्योत आहे, आंतरज्योत ठणठण वाजते, त्या ठिकाणी तो सोमरस आहे ज्योत प्रगट होते. आणि ती प्रगट झाल्यानंतर तिची ऊर्जा तयार होते. आणि ती ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरातल्या पेशीत, इंद्रियात प्रवेश करते. त्यामुळे आधी दैविक, भौतिक आणि आध्यात्मिक
तर सगळे सुख आपल्या पुढे हात जोडून उभे राहतात, देवांच्या सिद्धी प्राप्त होतात. मग हा माणूस, हा महाराज देव आहे. ज्या महाराजांना ज्या देवळामध्ये लोणी दही फळांचा रस ठेवला जातो, तेच महाराज किंवा तेच देव खरे देव आहेत. त्या देवाला निवेद घेऊन गेलो, त्या देवाला पोळ्या नेल्या, ह्या देवाला नेला, अमुक केला. अहो सगळे पित्र खाते. जरा विचार करा. डोकी चालवा, डोकी. पित्र खातात, पित्र. देव नाही खात. देवाला तुमचं काही घेणं नाही. एकटा सूर्य उगवतो आणि मावळतो, उठा नाही तर झोपा, त्याला काय घ्याल, त्याचं कार्य चालूच. तसे हे देव आपल्या बाजूला व्हायचे असतील तर त्यांना सोमरस पाजला पाहिजे, आणि आपल्या विरुद्ध व्हायचे असतील तर भाकरी जवारी त्यांना द्या. म्हणजे ते आपल्या विरुद्ध झाले, खायचे नाही, निघून गेले शाप देऊन. एक भंडारा होता, त्या ठिकाणी खूप मेळ्यामध्ये जवळजवळ एका टायमाला 2 ते 3 लाख लोक जेवत असत. तर तिथे जे मुख्य महंत होते कुंभमेळ्याला प्रयागला, ते म्हणले, बाबा ह्या एवढे लोक जेवता, इथे देव आले का हो? मी म्हणले, ते पित्र आले, देव कोण नाही आलं. म्हणलं, का बरं? 1 लाख लोक रोज अन्नदान करतो, इथं जेवतोय, मग पित्र का नाही? जो दान करत होता त्याने मला विचारलं, आम्ही इतकं वर्ष दान धर्म करतो, आम्हाला प्रश्न का होत नाही, शाश्वती का येत नाही? म्हणलं, खऱ्या देवांचा जे जेवण आहे, सोमरस, फळ, दही लोणी, हे इथं आहे का? दिलं का तुम्ही कोणाला? इथं कोणी वाटते का तुमचं? नाही. मग इथं देवच नाही आले. देव आलेच नाहीत. एकाने पुरणपोळीची पार्टी केली आणि सांगितलं, गावातले पोटाळे लोक जेवायला या. दारू प्यायला लोक आलीच नाहीत. का? तर तिथं त्याला दारूच प्यायला नव्हती. खायला होतं पण दारू नसल्यामुळे ते आलेच नाहीत. एका गावात दुसऱ्या ठिकाणी पुरणपोळीचं जेवण होतं, सगळं होतं. मग त्या ठिकाणी दूध ठेवलं. मग दूध पिणारे लोक आले, ते पुरणपोळ्या खाणारे आलेच नाहीत. म्हणजे अशीच तिने सगळी जी वरच्या लेवलची गादी आहे ती आपल्याला मिळवायची ब्रह्मतत्वज्ञानाची. तेव्हा हरितवर्ण म्हणजे हिरव्या रंगाचा उसाचा रस आहे. त्याच्यामध्ये थोडंसं बर्फ टाकलं, फळांचा रस पिळला, लिंबू किंवा इतर, तर ते चवदार लागतो, त्याचा रंग बदलतो, रूप बदलत असं त्याचा अर्थ. हे सगळ्या गोष्टी वेदात सांगितल्या आहेत. पूर्वी ह्या क्रिया होत होत्या. कालांतराने तो धर्म लोपला आणि भगवान कृष्णाने सांगितलं की सामवेद अस्मी, मी सामवेद आहे, ही माझी विभूती आहे. त्याच्यामध्ये ऋषी देवता छंद आणि स्वर सांगितलेले आहेत. हा महासत्ता बनवणारा योग आहे. ऋषी देवता छंद आणि स्वर या पद्धतीने आपण जेव्हा मंत्र म्हणू, सोमरस पिऊ, तेव्हा महासत्ता बनणार, अशी अवस्था आपली तयार होणार. पण जेव्हा आपण ऋषी देवता छंद म्हणणार, पुढचं एक टोक त्याचे स्वर नसणार, तेव्हा ही महासत्ता बनू शकत नाही. त्याच्यामध्ये 25% कली किंवा कुच्छित विद्या असलेली आहे. त्यामुळं आतापर्यंत ज्या पिढ्या होत्या, मोठमोठ्या विद्वान पिढ्या, त्या संपल्या. का? ज्यांना हे माहिती आहे, वेद वाचणारे जे त्यांच्या पिढ्या जागलेल्या आहेत. पण ज्यांनी वेदाचा अभ्यास न करताना स्तोत्र किंवा इतर ग्रंथात जे लिहिलंय, पूर्वी सुंदर सर्व व्यवस्थित लिहिलेलं होतं. परंतु आपल्या धर्माच्या विरुद्ध जेव्हा परक्यात सत्ता आली, तेव्हा आपल्या धर्माच्या ग्रंथाचे काही वाक्यरचना त्यांनी बदलायची ठरवली. पण त्यांना बदलता त्यांनी फक्त ऋषी देवता छंदवाद पुढचं स्वर काढून टाकला. त्यामुळं त्यांनी सांगितलं की स्वर काढून जीभ नाही तुम्हाला, काढणार, तुम्ही बोलता यायचं नाही तुम्हाला, या दृष्टीने सगळे बोल करून टाकले. एक जण होता आता मागच्या महिन्यामध्ये, आणि दुसरा एक जण होता. ते मला, महाराज मी गणपती अथर्षाची 1000 स्तोत्र वाचले, म्हणजे आवर्तन केले, वाचले, मला काय अनुभव आला नाही. मला त्रास होतो वाचल्यानंतर, कसं तरी इच्छा होत नाही वाचायची, आणि चित्र विचित्र गणपती दिसतं, ते दिसतं म्हणे. म्हणून असं कसं होईल, तू कसं काय लिखाण दाखव बरं.
गणक ऋषी, गणपती देवता, निश्चित गाय, छंद एवढंच आहे. पुढचा षडचा स्वर नाही. त्यामुळे तुला स्वर म्हणजे जीव नाही, त्याची ताकद नाही, ऐश्वर्य नाही. यामुळं तुला गणपती पूर्ण प्रसन्न झालेला नाही. दुसरा एक दोन होतो, मी 40 दिवस वाचतोय. काय? ऋषी, देवता, छंद आणि स्वर. बघ तुझं म्हणे ते काय अथर्व शीर्ष ते म्हणलं तुम्हीच दुरुस्त करून दिले. गणक ऋषी, गणपती देवता, मित्र, छंद, षडचा स्वरा. आणि मला गणपती रोज भेटतात म्हणे, साक्षात्कार होतोय, बोलायला लागले. कारण मी सोमरस पितो आणि गणपती अथर्व शीर्षाचे 4 बाजू पूर्ण होतो. 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. स्वर नाही म्हणजे मोक्ष नाही. इथंच राहण, मारा हातपाय खोडून, अशी पुस्तकात चोख आहेत. मोठ्या पंडितांनी जरा विचार करावा. आतापर्यंत अवतार झाले, आतापर्यंत महान पंडित झाले, शास्त्री झाले, हजारो प्रकारच्या निरनिराळ्या संस्था निर्माण झाल्या, पण ही दुरुस्त तुम्ही केले नाही. त्यामुळे तुम्हाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ऋषी धर्म, देवता काम, धर्म अर्थ, देवता अर्थ, छंद काम आणि स्वर जो आहे तो मोक्ष. आता हे 4ही पुरुषार्थ जे आहेत ते आपल्या ग्रंथाच्या मंत्रात नाहीत, वेदामध्ये आहेत. ऋषी, देवता, छंद आणि स्वर. पण आपण जे वाचतोय लक्ष्मी स्तोत्र, शनी स्तोत्र, राम रक्षा किंवा कुठले इतर ग्रंथ वाचतोय भागवत, तर त्याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम एवढंच आहे. मोक्ष नाही. कारण स्वर काढून टाकला, स्वर हा मोक्ष जाणार आहे. स्वर म्हणजे स्वर मिळून जातो म्हणजे मोक्ष आहे का नाही? पाणी पाण्यात मिळतं, हवा हव्यात मिळते, पूर्णात पूर्ण मिळते म्हणजे हा मोक्ष आहे. तो काढून टाकला. त्यामुळे आपल्याला धर्म, अर्थ आणि काम हे 3च गोष्टी आपल्याला त्या गणपती अथर्व शीर्षात मिळाले. त्यामुळे आपल्याला कोणाला मोक्ष मार्ग दरवाजा उघडाच नाही, उघडणार पण नाही. मी सांगतोय ज्याप्रमाणे गणपतीने मला सांगितलं की तुम्ही हे दुरुस्त करा, समाजाने समजून सांगा, धर्म मार्तंडाची बुद्धी सरळ करा. म्हणलं भाऊ आपलं नाही जमायचं, तुम्ही सांगत राहा म्हणे, राव पुढं पाहतो. मग सांगितलं तर जवळजवळ लाखो लोकांनी आता हे सगळे चुका दुरुस्त करायचं. गाचे छंद, षडजा, स्वरा हा असं जे आहे ऋषी, देवता, छंद आणि स्वर हे 4 पुरुषार्थ. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे आपण आता समजा आपण हे वाचतोय राम रक्षा, बुद्ध कौशिक ऋषी, सीतारामचंद्र अनुष्ठुप, छंद, धर्म, अर्थ आणि काम हे 3च गोष्टी मला मोक्ष याच्याकडून मिळणार नाही. इथे तुम्ही हातपाय खोडून राहणार आहात. याच्याकरता तुम्हाला एक धर्मग्रंथाची सुधारणा करून घ्यायला पाहिजे. काय काय व्याजामध्ये ऋषी, देवता आणि छंद छापला, स्वर सांगितलं नाही, ते पण पुढच्या वेळेला दुरुस्त करून घेतलं पाहिजे. आपली संस्था हे कार्यकर्तीच आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला स्वर, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4ही बाजू मिळायला पाहिजेत. तेव्हा आपण महासत्ता बनणार. तसं बनू शकणार नाही. कारण का? एका गाडीला 4 चाक आहेत, एक चाक काढून टाकलं, ड्रायव्हर बसला, गाडी चालायचं ना, पेट्रोल डिझेल भरलं, गाडी चालायचं ना, ढकलाय गेलं तर खाली पडली गाडी, कारण चाकच नाही. जेव्हा एक चाक बसवलं 4थं तेव्हा ती गाडी पळायला लागली. तसं आपला जो धर्म आहे याच्यामध्ये जे सनातन म्हणून लोक सांगतात, सनातन काय यार, पण सनातनचा हे 4 पाय आहेत ते सांगा ना. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ऋषी, देवता, छंद आणि स्वर हे धर्माचे 4 आधारस्तंभ आहेत. हे तुम्ही मोडून टाकले, त्यामुळं तुमचा विकासच काय, पण कुठलाही देव तुम्हाला भेटणार नाही. आणि देवांचे मोठमोठे भांडारे घालताय, त्या ठिकाणी तुमचे भांडारे घाला, पण देवाला दही फळांचा रस ठेवा, म्हणजे तुमचा इकडचा भांडारा सिद्ध होईल आणि देवांचं भोजन होऊन ते आशीर्वाद देतील. तसा कुठलाही देव आपला आशीर्वाद देणार नाही. देवाने सांगितले, इंद्रदेवाने, ब्रह्मा विष्णू महेश सगळे देव जरी असले तर सोमरस जो पितो त्याला देव आशीर्वाद देतात, बाकीच्यांना पितर आणि भूत आशीर्वाद देतात. खरा आशीर्वाद पाहिजे असेल तर फळं खा, दूध प्या आणि देवाला निवेद दाखवा, देवाला द्या, तुम्हाला पूर्वत त्याचा अनुभव येईल. अशा दृष्टीने आपला हरित वर्ण म्हणजे
ऊसाचा रस महत्वाचा सांगितलेला आहे. ओम घोनाहम पवस्वनः जय विश्वा अपद्विषा इंदो सकाय महाविष. हे स्वामा, हे परमेश्वरा, धर्मनाशा आमच्यासाठी उत्कृष्ट प्रतीचा रस दे. रस म्हणजे ब्रह्मरस दे, सामर्थ्य दे. हे उसा, हा ऊस म्हणजे सोम परमात्मा, तुझा रस जो आहे काढ, म्हणजे तो आम्हाला म्हणजे फलद्रूप होईल, उत्तम असं. म्हणजे याच्यात कुठे सांगितलंय का बा ज्वारी बाजरी द्या, गहू तांदूळ द्या, किंवा वाकडं तिकडं अमंगल आणून द्या, आनंद खाऊ घाला असं म्हटलंय का? तर हे स्वामा, म्हणजे आम्हाला सगळ्या देव लोकांना शुद्ध रस दे, म्हणजे आम्ही बलवान, अहिंसा तत्वाचा रस दे, कारण याची हिंसा होत नाही. म्हणून सोमरस महत्वाचा. सर्व विषारी जीवजंतूचा नाश कर. आता सोमरस जो आहे, आता आला मलेरिया, आली पटकी, आला कालर, आला महारोग, आला क्षयरोग, आला कॅन्सर, आला कॅन्सर आला आता, आणि सांगायचं मग महारोग आला, कॅन्सर आला, क्षयरोग आला. अशा प्रकारचे रोगराय आहे, यांच्यामध्ये जे जंतू आहेत ते जंतू सोमरस पेल्यानंतर नष्ट होतात. सोमरसामध्ये क्षयरोगाचे जंतू नष्ट करण्याची ताकद आहे. म्हणून हा सोमरस महत्वाचा सांगितलेला आहे. देव लोकांना क्षयरोग होऊ नये म्हणून देवलोक सतत सोमरस पितात. डोळा, कान, नाक हे सगळे जे इंद्रिय शरीरातले आहेत ते नवे तयार होतात, आणि पेशी नव्या तयार होतात. प्रत्येक पेशीमध्ये सोमरस जातो आणि त्या ठिकाणी अल्फा किरण राहतात. त्यामुळे हा सोमरस अत्यंत महत्वाचा आहे. मग आता हा सोमरस आपल्या शरीरात आला का नाही आला, तपासणी कशी करायची? तर समजा तुम्ही समजा ECG काढला, तर त्याच्यात नंबर 1 गा ते छंद आणि षडजा स्वर, ह्या छंद आणि स्वरांनी जो सोमरस जतन करून ठेवलाय, जो संस्कार केलेले आहेत, तो सोमरस आपल्या शरीरात किती टक्के आलेला आहे? हे ब्राह्मण मंत्र बोलल्याचे किती टक्के शरीरावर परिणाम झालेला आहे? याच्यापासून आपल्याला किती टक्के गुण येणार आहे? जागरण घातलं, गोंधळ घातला, मग याच्यापासून आपल्याला काय फायदा होणार आहे? जेव्हा आपण ECG काढून 1 नंबर पाहू, तो 1 नंबर जो आहे तो व्होल्टेज तो 10 mm आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये 100% सोमरस आहे, 100% अल्फा किरण आहेत, आणि 100% आपली सर्व इंद्रिय परिपूर्ण काम करीत आहेत, त्यांना थकवा आलेला नाही. पण समजा व्होल्टेज नंबर 1 5 mm आला तर 50% काम करतात, 50% झोपले. म्हणजे आपला उत्साह आहे ना, तो जो 24 तास टिकायचा ना, तो फक्त 10 तास 6 तास टिकतो. आणि तो 6-7 तास टिकला की आपला पुन्हा तरतरी येण्याकरता काहीतरी खावं लागतं. तर सर्वात महत्वाचा मुद्दा सोमरस मानवाने प्यायचा आणि देवांनी प्यायचा. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे देवाच्या देवळामध्ये एक काचेचा दिवा आहे, आणि त्या काचेच्या दिव्यामध्ये गावरान तूप ओतलेलं आहे आणि पेटलेलं आहे. त्यामुळे त्या काचेमधून बाहेर प्रकाश पडलेला आहे, आणि ते जी मूर्ती आहे काचेची ती संपूर्णपणे उजळून निघालेली आहे, चेतनामय बनलेली आहे. तसंच मानवाजवळ पण तोच देव आहे. त्यांनी पण त्यात गावरान तूप घालून पेटला, तो पण तसाच जळायला लागलेला आहे. ज्योतीसारखे ज्योत पहिली दुसरी ओळखता येत नाही. याप्रमाणे मानव सोमरस पिल्यानंतर परमेश्वराची जी ज्योत आहे हृदयामध्ये ती जशी तशी प्रकट होते. आता भागवत पुराणामध्ये 12व्या स्कंदात
दुसऱ्या अध्यायामध्ये 22वा श्लोक सांगितला. वासुदेवे भगवती सत्वमूर्त स्थिते. तर आपल्या शरीरामध्ये परमेश्वर प्राप्ती करायची, सात्विक शरीर बनवायचं. आणि सात्विक शरीर बनवायचं म्हणजे फळं खायचे, दूध प्यायचं, त्याच्याशिवाय सात्विक शरीर बनत नाही. मातो देवावंतुनो येतो विष्णू चक्र पृथ्वी सप्तधाम असं ऋग्वेदात म्हटलं की परमेश्वर 7 ठिकाणी फिरला, म्हणजे 7 ठिकाणी 7 छंद प्रगट करून 7 लोक निर्माण करून त्यांना धर्माची रूपरेषा लावली. आता धर्माची रूपरेषा लावायची म्हणजे नेमकं काय करायचं? धर्माची रूपरेषा लावली म्हणजे नेमकं काय करायचं? छंद आणि स्वर हे गणेश लोकात गायचे छंद आणि स्वर आणि त्याला स्वरूप लावून दिलं. ब्रह्मदेवाला उष्णिक छंद वृषभ स्वराने त्याला एक नियंत्रण घालून दिलं. नंतर विष्णू लोकामध्ये अनुष्टुप छंद गांधार स्वरा हे 32 अक्षराचा म्हणजे मंत्र अनुष्टुप छंद दैवस्व अनुष्टुप छंद गांधार स्वरा ही एक नियंत्रण कक्ष तयार करून ठेवली. याच्या बाहेर गेला तर तुम्ही संपला. मग इंद्रदेवाची कक्षा पंक्ती छंद पंचम स्वर, आणि त्या दृष्टीने त्यांनी सांगितलं की हा स्वर तुमचा कायम राहायला पाहिजे 10 mm, तेव्हा तुम्हाला सगळी शक्ती टिकून राहील. नंतर पुढं दत्त लोकात गेले, तिथे दत्त लोक निर्माण केला भगवंतानी. त्याला कोणत्या छंदात ठेवलं? त्रिष्टुप छंद दैव स्वरात, म्हणजे 48 अक्षर ध्वनीमध्ये ठेवला आणि त्याला रूपरेषा लावून दिली की तुझी रेषा तो तोडायची ना अशी राहायची. मग पुढं विराट लोकात गेले, तिथं जगती छंद निषाद स्वर, त्याच्यामध्ये तिथली निस्वरूपाची जी कक्षा आहे ती मर्यादित करून ठेवून भगवंत पुन्हा 10 अंगुली म्हणजे अदृश्य स्वरूपाने उरून राहिले दृश्याने. तर आणि मग ह्या देवापासूनच सगळं जग तयार झालेलं आहे. सर्वांचा एकच देव श्रीवत्सवक्षा भगवंत सहस्त्र शीर्षः पुरुषः हा आपला देव आहे. ह्या देवाची भक्ती केल्यानंतर आपल्याला सगळे देवदेवता प्रसन्न होतात, आपल्या सोडून जात नाही. देवांच्या रिद्धी सिद्धी त्यांना सुद्धा फळांचा रस पाहिजे. आज दुपारी 12 वाजता सिद्धी प्राप्त झाले म्हणजे आम्हाला पण द्या सोमरस दिला पाहिजे, कारण आम्ही थकलो, आमची बुद्धी काम करेना. आणि हे ज्वारी बाजरी गहू तांदूळ पितृयान मार्गाचा वास घेऊन थकलो. आणि काही देव लोक जे आहेत ते भूतियान मार्गात गेले आणि ते वाकडे तिकडे खाऊन वेडे झाले, ते काय पुढे वर यायला तयार नाहीत. तेव्हा आपण आता अजून सुरक्षित आहोत. आता आपण देवलोकात प्रवेश केलेला आहे. मग आपण फळं खाऊन दूध पाहून इथं राहू, म्हणजे आपल्या देवलोकात कायम राहता येईल आणि आपली अधोगती होणार नाही. अशा दृष्टीने आपण मानवाने साधना केली पाहिजे. 1 दिवस 2 दिवे लावले, देवाचा लावला, या माणसाने आपला स्वतः लावला. दोन्ही द्यायला त्या दिव्यामध्ये सारखंच तूप घातलं गावरान, पेटवलं, दोघांना आवरण ठेवलं आणि सहज शेवटला दोघांचे दिवे संपले. मग बऱ्याच वेळाने एक शिष्य उठला आणि गुरुला म्हणलं, गुरु महाराज ते अग्निहोत्र तर कमी झालो. म्हणजे जा लाकडं टाकून ये. त्याने लाकडं टाकून दिली. झोप माझी मोड नको म्हणे. याप्रमाणे देवाने मानवाने देवाला सांभाळून घेतलेला आहे. मग तुम्ही जर वरण भात खाऊन जर राम राम म्हणत असतात तर रामाचे पितर जे आहेत तेच मला भेटतील. राम प्रभू भेटणे अवघड आहे. आपलं कर्म शुद्ध असावं असं रामप्रभूने सांगितलं. एकदा ध्यानात तिथे बसलो असताना अचानक रामप्रभू लक्ष्मण सीता हे प्रगट झाले. राम सीता लक्ष्मण
म्हणले नमस्कार महाराज, नमस्कार, जय श्रीराम, जय श्रीराम. बर, काय म्हणणं आहे? म्हणलं घरोघर गाव रावण झाले. तर रामप्रभूने सांगितलं की मी आता दिव्य शरीर मानवी शरीर सोडलेलं आहे, त्यामुळे मी यांना काय मारू शकत नाही, युद्ध करू शकत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू. मग यांना कर्माप्रमाणे फळं खायला दिली. फळं ज्यूस प्या, फळं खा, दूध प्या, मग तुम्हाला दैवी शक्ती प्राप्त होईल. मग तुम्ही महासत्ता बलवान महासत्ता बनणार. तसे बनवू शकत नाही आणि बनणारच नाही. तेव्हा ते म्हणलं, मी म्हणलं काय करायचं? ते म्हणले जे ते आपल्या कर्माने मारणार. म्हणजे कर्म मारायचे म्हणजे प्रत्येकाच्या शरीराचा छंद आहेत, ते छंद ज्याचे शुद्ध आहेत ते देव लोकात जाणार, ज्याचे छंदच उमटत नाहीत ते कर्माप्रमाणे फळं भोगणार, मारणार, लढाई करणार, ठाक संपून जाणार. असं रामप्रभूने उत्तर दिलं. सांगायचा मुद्दा असा आहे, हा बिभीषण आहे. तर बिभीषण रामलिंगाच्या मंदिरात रात्री दररोज 3 वाजता येतो. मला म्हणले महाराज, मी लंकेमधून रात्री 3 वाजता रामलिंगाच्या मंदिरात येऊन रामलिंगाच्या शिवलिंगाची पूजा करतो. तुम्ही तिथं 3 वाजता दररोज या, मग आपली भेट होईल. मी म्हणलं बाई शक्य नाही, तुम्हाला यायचं असेल मला भेटायला या इथं, मी अमृतमंत्र कल्की दत्त मंदिरात. मग ते नाही होय करता करता बिभीषणाने आपलं कबूल केलं. उंच मूर्ती आहे, दिव्य स्वरूप आहे, आपल्यासारखं दिव्य शरीर आहे. आणि त्याने सांगितलं ठीक आहे. मग रात्री 3 वाजता ते रामलिंगाच्या मंदिरात येतात. 3:15 वाजता अमृत कल्की दत्त मंदिरात येतात, त्या पूजा करतात. मग बरोबर 4 वाजता ते 3:30 ते 4 दरम्यान अयोध्यामध्ये जातात. तिथे राम मंदिराची पूजा करतात, तिथे बसतात बराच वेळ. मग ते परत लंकेला जातात. असा रोजचा नियमाचा कार्यक्रम जो आहे तो कोणाचा आहे? बिभीषणांचा, चिरंजीव असलेला. तर त्याप्रमाणे आपला जीव भेटायचे, चिरंजीव भेटून घ्यायचे, दीर्घ सिद्धी मिळवायची असेल तर तुम्ही साधना करा. दरवर्षी 7 दिवस फळं खाऊन राहा, 40 दिवस राहा, किंवा काही महिने राहू शकता. देवासारखं आपलं शरीर बनल्याशिवाय देव आपल्याला भेटणार नाहीत. भूतासारखं आपलं शरीर बनलं भूत आपल्याला सोडणार नाहीत. पितरासारखं आपलं शरीर बनलं पित्र आपल्याला सोडणार नाहीत. देवासारखं शरीर बनलं देव आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. तर जे देव लोक आहेत, परमात्मा आहेत, तर त्यांना भेटण्यासाठी आपल्याला सोमरस केलं पाहिजे, त्यांची भेट घेतली पाहिजे, रिद्धी सिद्धी भेटली पाहिजे. आम्हाला पुरत नाही, पैसा पुरत नाही, कोणी काहीतरी करणी केली, काहीतरी लावलं, हे सगळ्यांची ओरड असते. पण तसं काय नाही. तुमच्या शरीरात जो 1 नंबर छंद, हे व्होल्टेज 1 नंबर आहे, गायचे छंद छड्याचा स्वर आहे गणपती देवाचा. तर तो स्वर, तो जो छड्याचा स्वर आहे तो 10 mm आलेला आहे. तेव्हा तुम्ही ऐश्वर्य, श्रीमंत, सगळ्या गोष्टी बलवान तुमच्याकडे आहेत. परंतु जेव्हा तुमचा व्होल्टेज 1 नंबरचा 5 mm आहे, तेव्हा तुम्हाला फक्त 50% शक्ती प्राप्त होणार, जास्त होणार नाही. जेव्हा आधी कोणी येईन तेव्हा कधी शांत वाटेल सोडून दिलं. आणि जर निगेटिव्ह झालं तर आपल्याला फळ प्राप्ती होणार नाही. किती सोमरस प्या, किती पोथ्या वाचा, किती मंत्र म्हणा, कारण आपला 1 नंबरचा व्होल्टेज जो आहे तो निगेटिव्ह होत चाललाय. मग याला गायत्री मंत्र जपायचा 1 नंबरला. ओम भूम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः. अशा आपण गायत्री मंत्र म्हटल्यानंतर त्याच्यामधून दिव्य शक्ती प्राप्त होऊन ते स्वर्गापर्यंत जाण्याकरता आपल्याला मदत करते.
म्हणून आपण सोमरस प्यायला पाहिजे. आपल्या आजी पण ते का नाही स्वर्गात गेले, त्यांच्या पुढं कोंबड्या, बकरं, नंतर तुमच्या पुरणपोळी, सवासणी एवढाच मार्ग राहिला, बाकीचं काय राहिलं नाही, शिल्लक ठेवलं नाही. आणि जे मुख्य होतं ते बंद करून टाकलं. संपलं म्हणे, आता काय नाही, योग संपले, ह्या योगात तुम्ही असेच राहा. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपण सोमरस पेल्यानंतर देह शुद्ध करून भजनी भजावी. आपला देह शुद्ध झाला की नाही पाहायचं कसं, तर व्होल्टेज नंबर 1 10 एम शरीर शुद्ध आहे, 6 एम 60% शरीर शुद्ध आहे, 40% अशुद्ध आहे. म्हणजे आपला निर्णय आपल्या हातात आहे. आपला हात आपला जगन्नाथ, आपला हात आपला जगन्नाथ. म्हणजे आपण स्वतः आपला निर्णय घ्यायचा. आपण खरोखर देवलोकाचं स्वरूप आपल्याला मिळतंय का, आपण जाऊ का, खरंच आपले सगळेपणा सुटणार आहेत का, याच्यावरती विचार करायचा आणि त्याप्रमाणे आपण आपला अभ्यास करायचा. आपला जो आजचा विषय आहे तो म्हणजे मानव महासत्ता बलवान बनणार, महासत्ता बलवान बनणार. आणि ते बनवण्यासाठी आपल्याला काय खायला पाहिजे हा प्रश्न. त्या पहिलवान कुस्ती जिंकायची, मग त्या खारी खोबऱ्यात लावलं जातं. आणि दुसऱ्याने हा पहिलवान कुस्ती जिंकला म्हणून त्याला ज्वारी बाजरी भाकरी दिली आणि सांगितलं खेळा कुस्ती, होऊन द्या बजरंग बली की जय. कुस्ती खेळता खेळता एक टोला मारला त्या खारके खोबरे खाणारे, ते भाकरी खाणारं पहिला चिच पडलं झालं होताना, जिंकलं फक्त खारी खोबऱ्यावर. तशा प्रकारचा आपला जो देव आहे, मूळ देव जो आहे परमात्मा, सहस पुरुष हा, आणि त्याच्याबरोबर त्याचे जे अंशावतार कला अवतार आहेत, त्याच्या ज्या रिद्धी आहेत, जे शक्त्या सगळ्या आहेत, त्या एकत्र आणण्याचं काम फक्त यज्ञ करतो. आणि त्या ठिकाणी सोमरस आहुती, देवाला सोमरस देणे, हे केल्यानंतर आपल्याला दैवी शक्ती पूर्ण प्राप्त होते, कर्ज मिटतं, बुद्धी वाढते. म्हणजे आपल्यापेक्षा आपण आता देवापेक्षा किती दूर गेला देव आपला. आता समजा 10 mm आहे तुमचं, तेव्हा तुमचा प्रकाश 3 लाख किलोमीटर वेगाने जातो. तर समजा आपला देवाला भेटायचंय, आपण सोमरस पेलं तर आपल्या शरीरात दैवी शक्ती प्रगट झालेली आहे, प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर वेगाने चालली आणि ते आकाशात पोचली. आणि त्यामुळं आपल्याला दैवी शक्ती प्राप्त झाली. किंवा त्यांनी संभाषण झालं. आमचे वडील तुकाराम हे वारले, त्याने बाबा आम्हाला बोलून घ्यायचं, दोघाला भावाला जवळ सांगितलं, बा इथून रोड जाईन, असं होईल, कल्याण होईल, विकू नका, खूप चांगलं होईल, तर तुमचा वंश वाढण्यास सगळं फायदा होईल. वर हात केला, पुन्हा खाली ठेवला, तासाने पुन्हा जिवंत झाले, उठून बसले आणि म्हणले मी आता परमधामला जाणार आहे, मला कोणी अडथळा तयार करू नका. मग त्यांनी हात वर केला आणि हळूहळू ठेवला. ते स्वर्गात पोहोचले 27 तास. सकाळी 9ला इथून निघाले, दुसऱ्या दिवशी बरोबर 12 वाजता पोहोचले. तिथे गेल्यानंतर तिथं जे देव आहेत, विषमदेव, विचारदेव, संतोष देव, साधू संगम देव, मोक्ष देणारे, म्हणले बाबा जग निर्माण झाल्यापासून इथं अजून कोणी आलं नाही, तुम्ही इथे कसे काय आले. तो आमच्या वडिलांनी सांगितलं त्यांना की आमचा थोरला मुलगा फळांचा रस पिऊन उपास करतोय, आमचा दुसरा नामदेव आहे, तो सुद्धा फळं खाऊन दूध पिऊन राहतो, साधना करतोय, आणि मी सुद्धा फळं खाऊन दूध पिऊन आजोबा आयुष्यभर दूध पिलोय, गायांचं साधना केलेलं आहे, म्हणून मी वर आलेलो आहे. मग म्हणले महाराज बरोबर आहे, कारण तुम्ही भूतियान मार्गातून सुटला, नंतर पितृयान मार्गातून सुटला आणि देवयान मार्गात तुमचा अभ्यास झालेला आहे. मग म्हणले आम्ही तुमच्या मुलांना भेटू आणि त्यांना सांगू. तर समदेव, विचारदेव, संतोष देव हे 3 जण माझ्याकडे प्रथम आले. मी ज्या ठिकाणी त्या होमाजवळ बसतो त्या ठिकाणी भेटले
आणि त्यांनी सांगितलं बा इथं जे येतील त्यांना आम्ही वर घेऊ. त्याच्यानंतर थोड्या वेळाने साधू संगम हा चौथा देव खाली उतरला. त्यांनी सांगितलं बा काशी गया प्राग इथं तुमच्या विधी चालतात तिथं आम्ही गेलोच नाही, जाणार पण नाहीत. का तर तिथं सोमरसाचा विधी नाही. आम्हाला सोमरस प्रत्यक्ष प्यायला द्या तर आम्ही त्या तीर्थक्षेत्रात जाणार नाही. दही लोणी तीर्थ फळांचा रस. तुम्हाला म्हणलं आम्ही दररोज इथे येत जाऊ. जे तुमचे भक्त या हवनात हवन देतील, फळं देतील, त्यांचे पूर्वज आम्ही आमच्या स्वर्गामध्ये घेऊ, त्यांना कायमस्वरूपी वर ठेवू, पूर्णपणे देवगती देऊ. असे या 4 देवांचा अधिकार आहे. हे 4ही देव आपल्या आश्रमात कायम येत असतात. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोर नदी गंगा मैया की जय. सर्व देवांचा एकच देव श्रीवत्सवक्षा भगवंत सहस्र शीर्षा पुरुषा सहसा सहपात सहमृत दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथन सकल महाराज की जय. स्वयंभू जगात आणि महाराष्ट्रात 5 शक्तिपीठ निर्माण करणारी महापंच स्वयंभू महापंच सागरेश्वरी महादुर्गा माता की जय. शनीश्वर महाराज की जय. काल भैरव की जय. हनुमंत की जय. सर्व देवदंत की जय. खंडेश्वर की जय. सर्व ऋषीमुनी की जय. सर्व साधू संतन की जय. आणि मानव जातीचं कल्याण होण्यासाठी वेद मंत्रांना दत्तगड जपन त्यांचं कल्याण असो. हरिओम दत्त. ओम शांती शांती.